नमस्कार मित्रांनो. DMER महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत. हो, राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर अंतर्गत आरोग्य क्षेत्रात नोकरीची एक नवीन संधी आली आहे. चला तर मग वेळ न घालवता या भरती मोहिमेबद्दलची सगळी माहिती एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर हीच आहे ती ऑफिशियल जाहिरात. आता आपण काय करणार आहोत तर ह्यातल्या प्रत्येक लहान-सहान गोष्टीला, प्रत्येक डिटेलला व्यवस्थित समजून घेणार आहोत. म्हणजे काय होईल, तुमचा अर्ज भरताना अजिबात गोंधळ उडणार नाही. तर सगळ्यात आधी जी गोष्ट आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे नक्की पदं कोणती आहेत, जागा किती आहेत आणि हो, पगार किती मिळणार आहे. बघा, इथे मुख्यत्वे 2 प्रकारची पदं आहेत. एक आहे MPW म्हणजे मल्टीपर्पज वर्कर, पण हे फक्त पुरुष उमेदवारांसाठी आहे हे लक्षात घ्या. यासाठी 4 जागा आहेत. आणि दुसरं जे पद आहे ते आहे स्टाफ नर्सचं, ज्याच्या 8 जागा आहेत. तर अशी एकूण 12 पदं या भरतीमध्ये आहेत. ओके, तर MPW म्हणजेच पुरुष आरोग्य कर्मचारी या पदासाठी तुम्हाला मिळणार आहे दरमहा 18,000 रुपये पगार. आणि स्टाफ नर्स पदासाठीचं मानधन आहे 20,000 रुपये प्रति महिना. छान आहे नाही का? आता थांबा. एक खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला अर्ज करण्याआधी माहिती असायलाच हवी, नाहीतर नंतर अडचण होऊ शकते. आणि ती महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी पदं आहेत ना, ती कायमस्वरूपी सरकारी नोकरी नाहीये. ही पदं कंत्राटी स्वरूपाची आहेत, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. हा मुद्दा अगदी स्पष्ट लक्षात ठेवा. चला, आता बघूया की अर्ज कसा करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन आहे बरं का. त्यामुळे आपल्याला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. हो, अर्ज करण्यासाठी तुम्हाला फी भरावी लागेल. जर तुम्ही खुल्या प्रवर्गातून असाल तर तुम्हाला 150 रुपये भरावे लागतील आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही फी आहे फक्त 100 रुपये. आणि इथे खूप मोठा कॅच आहे. तुम्ही हे पैसे ऑनलाईन, जीपे, फोनपे किंवा रोखीत भरू शकत नाही. तुम्हाला बँकेत जाऊन डिमांड ड्राफ्ट म्हणजेच DD काढावा लागेल. हे विसरू नका. ठीक आहे, तर अर्ज करण्याची प्रोसेस एकदम सोपी आहे. फक्त लक्ष द्या. पहिलं, अर्जाची A4 साईज पेपरवर प्रिंट काढा. दुसरं, तो एकदम स्वच्छ अक्षरात भरा, गडबड करू नका. तिसरं, जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही जोडणार आहात त्या सगळ्यांच्या झेरॉक्सवर स्वतःची सही करा. याला सेल्फ अटेस्टेशन म्हणतात. चौथं, योग्य रकमेचा DD तयार ठेवा. आणि शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी, हा पूर्ण भरलेला अर्ज, कागदपत्र आणि DD सोबत घेऊन ऑफिसमध्ये स्वतः जाऊन जमा करायचा आहे. आता आपण त्या चुकांबद्दल बोलूया ज्यामुळे अनेक अर्ज सरळ सरळ रिजेक्ट होतात. आपल्याला ही चूक करायची नाहीये, बरोबर? चला तर बघूया. बघा, खूप साध्या साध्या चुका होतात, जसं की फॉर्म अर्धवट भरणे किंवा कागदपत्रांवर सही करायची राहून जाते. काही जण तर DD जोडायलाच विसरतात. पात्रता नसताना अर्ज करतात किंवा शेवटच्या तारखेनंतर अर्ज जमा करतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी दोनदा सगळं तपासून घ्या, नाहीतर एवढी मेहनत वाया जाईल. आणि आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे आणि फायनल चेकलिस्ट काय आहे, हे चुकवायचं नाहीये. लक्षात ठेवा, अर्ज तुम्हाला कुठेही पोस्टाने पाठवायचा नाहीये. तो तुम्हाला चंद्रपूरच्या जिल्हा परिषद कार्यालयात स्वतः जाऊन जमा करायचा आहे. जाहिरातीमध्येच त्यांनी स्पष्टपणे शेवटची तारीख आणि वेळ दिलेली आहे. त्यामुळे कोणताच गोंधळ नको. तारीख आणि वेळ डोक्यात फिट करून ठेवा. 7 एप्रिल 2026 संध्याकाळी बरोबर 5 वाजेपर्यंत. 5 वाजून 1 मिनिट जरी झाला तरी तुमचा अर्ज घेतला जाणार नाही. त्यामुळे वेळेवर पोहोचा. चला एक शेवटची फायनल चेकलिस्ट बघूया. तुमचा पूर्ण भरलेला अर्ज, फायनल इयरची मार्कशीट, सगळ्या सेमेस्टर्सच्या मार्कशीट्स, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, कॉन्सिल रजिस्ट्रेशन आणि हो, DD विसरू नका. ही सगळी कागदपत्र तुमच्या अर्जासोबत जोडलेली आहेत की नाही हे पुन्हा एकदा तपासा. तर मित्रांनो, आता सगळी माहिती तुमच्या समोर आहे. डेडलाईन जवळ येतेय. मग विचार करा, आरोग्य क्षेत्रात आपलं करिअर घडवण्याची ही एक सुवर्णसंधी असू शकते का? ही संधी तुमचं आयुष्य बदलू शकते. तुम्हाला जर DMER बद्दल अजून माहिती हवी असेल तर आमचे इतर व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी DMER महाराष्ट्र अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.